नमस्कार, मी प्रवीण कदम. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे पेविंग ब्लॉक असतात, गार्डन असेल किंवा एखादं खेळाचं मैदान असेल किंवा मंदिरं असतील, या सर्वांच्या समोर जे पेविंग ब्लॉक बसवलेले जातात, ते पेविंग ब्लॉकमध्ये प्रत्येक आयटम जो असेल म्हणजे सोलिंग असेल, एक्स्कॅव्हेशन असेल, काँक्रीट असेल किंवा प्रत्यक्ष पेविंग ब्लॉक असतील, या सर्वांच्या क्वांटिटीज आपण एक्सेल शीटमध्ये कशा काढू शकतो याबद्दलचं आपलं हे डिस्कशन असणार आहे. आणि त्यासोबतच समजा आता हा आपला एक पेविंग ब्लॉकचा एरिया आहे. या एरियावरती आपल्याला पेविंग ब्लॉक बसवायचे आहेत आणि इथे आपल्याला हा फुटपाथ आहे. ठीक आहे, सॉरी, ही स्कूल बिल्डिंग आहे. तर नॉर्मल केसमध्ये जेव्हा आपण एस्टिमेटमध्ये क्वांटिटीज घेतो तेव्हा आपण ड्रॉइंग जे असतं त्याच्यामधून मेजरमेंट्स आपण एक्सेल शीटमध्ये घेत असतो, अशा मेजरमेंट बुकमध्ये घेत असतो. पण आपल्याला इथे काय करायचं आहे, मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही या एक्सेलमध्येच तुमचं ड्रॉइंग बनवू शकता आणि या एक्सेलमध्येच तुम्ही तुमचं मेजरमेंट्स आणि जे काही ॲब्स्ट्रॅक्ट शीट असेल ते सुद्धा बनवू शका. ओके. तर आता पहिलं आपण ड्रॉइंग बनवायचं शिकूया. ड्रॉइंग कसं बनवायचं? तर समजा हे मी कन्सिडर केले की हे माझं एक्सकॅव्हेशन आहे किंवा एवढी जी जागा आहे तीच मी इथं क्रॉस सेक्शन कट मारून घेतो इथं. ठीक आहे. तर समजा की हे असं माझं एक्सकॅव्हेशन असेल. तर इथे गेलात तुम्ही, तर इथं त्याला फक्त आउटसाइड बॉर्डर करायची. म्हणजे एवढं समजेल की तुम्हाला ही तुमची ग्राउंड लेवल आहे. आता इथे मी ग्राउंड लेवल वरच्या साईडने मार्क करतो बघा. ठीक आहे. ही अशी ग्राउंड लेवल आहे आणि एवढं तुम्हाला एक्सकॅव्हेशन करायचं आहे जमिनीच्या खाली. कशासाठी? तर इथं तुम्हाला ह्या फाउंडेशनच्या खाली एक भक्कम बेस म्हणून काय करायचं, इथं सोलिंग करून घ्यायचं आहे. मोम असेल किंवा हार्ड मोम असेल, ह्याच्यामार्फत तुम्हाला इथं सोलिंग करून घ्यायचं आहे. सोलिंग करून घेतल्यानंतर काय होईल, की इथे एक तुमचा एक फिक्स हार्ड सरफेस तयार होईल. ज्याच्यावरती तुम्ही काँक्रिटिंग करून त्याच्यावरती जे काही तुमचे पेविंग ब्लॉक आहेत ते बसवू शकाल. ठीक आहे. तर आता हे मी सोलिंगसाठी घेतलं. त्याच्यावरती माझं काय येईल, तर ह्याच भागामध्ये माझं सोलिंग येईल. म्हणून मी याला कलर करतो. इथे आपला कलरचा ऑप्शन असतो. त्यामधून मी त्याला एक कलर करतो. जो आपल्याला आवडेल तो आपण कलर करू शकतो. त्यानंतर ह्या भागावरती माझं काय येईल, पी-सी-सी येईल. म्हणून मी ह्याला सुद्धा डबल बॉर्डर करतो, आउटसाइड बॉर्डर. इथं पी-सी-सी येईल. म्हणून मी ह्या पी-सी-सीला सुद्धा काय करतो, एक कलर देऊन ठेवतो. ओके. तर ते दुसरं लेअरमध्ये माझे पेविंग ब्लॉक येतील. ऍक्च्युअल पेविंग ब्लॉक. त्याला सुद्धा मी आउटसाइड बॉर्डर करेल आणि त्याला सुद्धा एक चांगला कलर देऊन ठेवेल. ओके. तर हे माझे झाले क्रॉस सेक्शन जमिनीचे. म्हणजे खालचं एक्सकॅव्हेशन असेल, काँक्रीट असेल आणि वरती हे पेविंग ब्लॉक असतील. तर आता ह्यासाठीचे हे मापं जी इथं दिलेली आहेत, ती मापं पहिलाच इथं काय करून घ्यायची, लिहून घ्यायची एका सेलमध्ये. आता आपण असा सेक्शन काढला असं कन्सिडर करूया आणि इथं 60 मीटर असं माप देऊया. ठीक आहे. 60 मीटर. आता यामध्ये बघा, मी जे काही मीटर वगैरे देतोय, तर त्यासाठी मी काय करतोय, जे माप आहे ते वेगळ्या सेलमध्ये आणि त्याचं युनिट आहे ते वेगळ्या सेलमध्ये लिहितोय. ठीक आहे. याचं कारण मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये समजावून सांगेल, की असं का केलेलं आहे. याच व्हिडिओच्या पुढच्या थोड्या अंतरावरती. तर आता मी हे इरेज करून टाकतो. हे आपल्याला युजफुल नाहीये. ठीक आहे. आता बघा, मी एक्सकॅव्हेशन असं मानलं की हे 0.15चं माझं एक्सकॅव्हेशन आहे. म्हणून मी याला 0.15 देतो. इथे सुद्धा मी कुठले युनिट देणार नाही, नुसतं अमाऊंट लिहिणार आहे. त्याच्यावरती पी-सी-सी माझं 0.1चं आहे असं मी कन्सिडर करतो. 0.1 मीटर. आणि हे माझं पेविंग ब्लॉक आहे. तर पेविंग ब्लॉकची थिकनेस देण्याची काही गरज नाही आहे, कारण पेविंग ब्लॉक आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजत असतो. ठीक आहे. तर इथे मी त्याला नावं देऊन ठेवतो. पहिला इथे एक्सकॅव्हेशन, दुसरा असेल माझं, ते मी सोलिंग लिहितो. ठीक आहे, सोलिंग.
त्यानंतर हे माझं असेल PCC आणि हे तिसरं असेल माझं पेविंग ब्लॉक. पेविंग ब्लॉक. ठीक आहे. तर हा माझा झाला क्रॉस सेक्शन तयार. आता मला ह्या जे क्रॉस सेक्शन मध्ये जे मेजरमेंट्स मी दिलेले आहेत त्या मेजरमेंट्सना माझ्या ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये मला लिंक करायचं किंवा ऍबस्ट्रॅक्ट शीट मेजरमेंट बुक मध्ये मला हे जे क्वांटिटीज काढायचे आहेत प्रत्येक आयटमच्या. आता आपण हे गव्हर्नमेंट एस्टिमेशनच्या हिशोबाने बघत आहे, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये जे क्वांटिटीज आयटमचे डिस्क्रिप्शन घ्यायचे त्या आयटमचे डिस्क्रिप्शन आपण SSR मधून घेणार. आता मी इथे जो SSR कन्सिडर केलेला आहे तो 2021-22चा आहे, पण इथे तुम्ही बघितलात तर मी ते आयटम नंबर आणि पेज नंबर दिलेले नाही आहेत. ते मी तेव्हाच देईन जेव्हा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला खाली कमेंटमध्ये आयटम नंबर असं मेन्शन करा. ठीक आहे. तर मी पुढच्या शीटमध्ये तुम्हाला हे आयटम नंबर सहित ही मेजरमेंट शीट दाखवून देईन. तर आता पहिला काय करायचं आहे, तर हा पेविंग ब्लॉक 1 नंबर म्हणजे एकच युनिट आहे म्हणून आपण इथं 1 दिलो. ठीक आहे. आता त्याची लेंथ किती आहे, तर इथं ड्रॉइंग मध्ये लेंथ दिली बघा. किती दिले, 100 मीटर दिले. अशी 100 मीटर लेंथ दिली. तर आपण ही जी लेंथ आहे ही डायरेक्टली तिथं लिंक करणार आहे, म्हणून याला मी काय केलो, हायलाइट करून ठेवलो. ह्याला नाही याला हायलाइट करा किंवा ह्याला नाही याला हायलाइट करा, कसंही चालेल. ठीक आहे. लेंथ इज इक्वल टू, लिंक कसं करायचं, तर पहिला इज इक्वल टू दाबायचं, त्यानंतर जी लेंथ आपल्याला पाहिजे आहे त्या शीटवरती जायचं, त्या लेंथला क्लिक करायचं आणि एंटर दाबायचं, म्हणजे तिकडची लेंथ तुमची इथे लिंक होऊन जाईल. विड्थ किती आहे, इज इक्वल टू ड्रॉइंग मध्ये जायचं, विड्थ वरती क्लिक करायचं, एंटर दाबायचं. हाईट, हाईट कुठे आहे, इज इक्वल टू ड्रॉइंग मध्ये गेलो. आता एक्सकॅव्हेशनचा आयटम आपण बघतोय. आपण कोणता आयटम बघतोय, एक्सकॅव्हेशनचा, म्हणून आपण हाईट कोणती घेणार, एक्सकॅव्हेशनची हाईट घेणार. आता इथे एक्सकॅव्हेशनची हाईट किती दिले, 0.15. एंटर. आता इथे या सगळ्याची क्वांटिटी काढायची. नॉर्मली आपण वापरतो तो कोणता आहे, सगळ्याचे मल्टिप्लिकेशन करत बसतो आपण, पण इथे दुसरा एक फॉर्म्युला वापरू शकतो आपण, प्रोडक्ट नावाचा, PRODUCT. प्रोडक्ट कंसात ह्या चारीला सिलेक्ट करायचं, कंस पूर्ण करायचा, एंटर दाबायचं. ठीक आहे. हे किती आलं, 900 क्युबिक मीटर. एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी आहे म्हणून त्याचं युनिट जे येणार ते क्युबिक मीटर मध्ये येईल. तसंच आता सोलिंग. ठीक आहे. तर सोलिंग किती येईल, 1 युनिट. त्यानंतर हे कसं आहे, लेंथ ड्रॉइंग मध्ये बघा एवढेच आहे, एंटर. विड्थ इज इक्वल टू, ड्रॉइंग मध्ये जावा, विड्थला क्लिक करा, एंटर. हाईट इज इक्वल टू, ड्रॉइंग मध्ये जावा. आता जेवढं एक्सकॅव्हेशन केले तेवढं सोलिंग करणार आहे, म्हणून एक्सकॅव्हेशनचीच हाईट घ्या, त्याच्यावरती क्लिक करा, एंटर. आता हेच खाली तुम्ही ड्रॅग करू शकताय बाहेर. नंतर डिलीट मारून टाकायचं, हे काय आपल्या उपयोगाचं नसतं. ओके. आता पुढचा आयटम कोणता आहे आपला, तर M10 कॉन्क्रीट. आता M10 कॉन्क्रीट कुठं आहे, तर जेवढ्या भागावरती आपलं PCC केलेलं आहे, सॉरी पेविंग ब्लॉक बसवायचे आहेत, तेवढ्या प्रत्येक भागाच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, PCC बसवायचं, PCC करावंच लागणार आहे. म्हणून मेजरमेंट बुक मध्ये जावा. आता इथे मी घेताना एकच घेतला युनिट,
1 इज इक्वल टू एंटर. आता बघा इथं आपला हा भाग हा सगळीकडे सेम आहे, आपण कुठेही ऑफसेट सोडलेला नाहीये. म्हणून काय करू शकतो आपण, इथे जी घेतलंय त्याला जिथे लिंक करू शकतोय सगळ्या ठिकाणी, बरोबर आहे. विड्थला सुद्धा मी तसंच लिंक करू शकतोय, इक्वल टू एंटर. डेप्थ किती आहे, आता डेप्थ साठी मला ड्रॉइंग मध्ये जावं लागेल. डेप्थ किती आहे पीसीसी ची 0.1. एंटर. प्रोडक्ट आता प्रोव्हाइडिंग इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेविंग ब्लॉक, कलर पेविंग ब्लॉक आहे. ठीक आहे. त्यासाठी इज इक्वल टू लेंथ 1 नंबरच्या आयटमची घ्यायची, विड्थ इज इक्वल टू 1 नंबरच्या आयटमची घ्यायची. आता ती काय घेतली ते पण मी तुम्हाला सांगितलं का, तर कारण आपण जेवढ्या एरियावरती एक्सकर्शन करणार आहे तेवढ्याच एरियावरती आपण काय करणार आहे, पेविंग ब्लॉक बसवणार आहे. आता याला स्क्वेअर मीटर मध्ये येईल, म्हणून काय करणार, इज इक्वल टू प्रोडक्ट ब्रॅकेट 3चं सिलेक्ट केलं, एंटर दाबलो, 6000 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता हे साइन बोर्ड आहे, साइन बोर्ड 1 नंबर असतो म्हणून इथं नंबर्स. रॉयल्टी चार्जेस, आता हा रॉयल्टी चार्जेसचा पार्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेन, नाहीतर हा काय होईल, हा फार मोठा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की हे एक्सेल शीट मध्ये विदिन 5 मिनिट्स आपण आपलं मेजरमेंट बुक बनवू शकतो. आता याच मेजरमेंट बुक वरून ऍबस्ट्रॅक्ट शीट जी असते ती कशी बनवायची, त्यानंतर वेट अनालिसिस असेल, विकॅप शीट असेल, लीड चार्ट असेल, रॉयल्टी असेल, हे कसं बनवायचं एक्सेल मध्ये, हे सर्व मी तुम्हाला सिरीज वाईज शिकवेन. पण त्यासाठी तुमचं ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करणं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओजला लाईक करणं आणि कमेंटमध्ये नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करणं हे गरजेचं आहे. ठीक. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. तुम्हाला अधिक इस्टिमेशन बद्दल शिकायचं असेल तर खाली जो नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ह्या व्हिडिओच्या खाली देतोय त्या व्हिडिओमध्ये त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला हा फुल कोर्स परचेस करू शकता आणि तुमचं जे एस्टिमेशनचं स्किल आहे ते अधिक फाईन आणि परफेक्ट करू शकता. ओके, थँक्यू अँड वेलकम फॉर नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू ऑल.